नमस्कार. मॉडर्न हायस्कूल ज्युनियर कॉलेज यमुनानगर निगडी येथील आम्ही शिक्षिका. मी सौ अनघा जोशी. मी सौ सुजाता बलकवडे. मी प्रीती बाबुलीकर. लेखिका सौ शलाका माळगावकर यांच्या कथासंग्रहातील साधी माणसं या कथेचं आम्ही अभिवाचन करीत आहोत. पात्र परिचय: निवेदक अरू आणि सूनबाई सौ अनघा जोशी, काकू सौ सुजाता बलकवडे आणि पारू बहिणी सौ प्रीती बाबुलीकर. अजय, अजय हो, कुठं आहेसा? समोर रस्त्या पलीकडे राहणाऱ्या अरविंदनी हाळी घातली. इकडं मागल्या पडवीत ये की र. काकू पारडीला वाटता वाटता म्हणाल्या, आंबे हळद आहे का? आईनं मागितली या. एरवी पारडीशी लढीवाळ करणारा अरविंद दुरूनच बोलला. काय करून घेतलं नाही ना? काकू शिंकाळ्यातला पटवा काढता काढता म्हणाल्या, बाबानं मारलंय. काय? बरं तुझा खळ्यात मी देते आईला नेऊन. हा हो. अरे थांब, काही खाल्लंयस का सकाळपासनं? लक्ष्मी, ए लक्ष्मी, कुठं गेली कुणास ठाऊक. इतक्यात पदराला हात पुसत लक्ष्मी आली. हातातलं ठेव आधी, पोराला खायला दे भाकरी. मी समोर जाऊन आलेच. हां आरू, घरात जा. लक्ष्मी देईल ते सगळं खायचं, कळलं? आणि दादाला मी बोलवलंय म्हणून सांग. माझघरातनंच मी विचारलं, काकू मी येऊ का? येतेस? चल. काकू पाताळाचा सोगा सोडून पदर सारखा करीत म्हणाल्या. पुन्हा कल्ली होती. त्यांच्याबरोबर मऊ शारदोळीमध्ये पावलं खुपशीत मीही निघाले. काकू थोडं माझ्याबरोबर थोडं स्वतःबरोबर असं बोलत होत्या. लहून मारलं, व्हायचंच नाही असं. काय विपरीत झालं कुणास ठाऊक. असा हा लहू माझ्यासमोर मोठा झालाय. शिकल्या सवरलेला नाही अशी समज आहे त्याला. आई वडिलांनी ठरवलेली मुलगी नाकारून मामाच्या गावची पार्वती पळून आणली आहे. तुमच्या भाषेत लव्ह मॅरेज म्हणायचं. दोघांचा घात सरकत नाही एकमेकांशिवाय. तसं लहू पीत नाही आणि माझी पारू तर लाखात एक पोर. काय झालं असेल बरं? इतकं बोलेस तर आम्ही रस्ता ओलांडून लहुदाच्या खोपीच्या अंगणात शिरलोय. मला ना हे शाकार खूप खूप आवडतं. लहुदाने स्वतःच्या हाताने बांधलंय म्हणे. पुस्तकात वाचतो ना अगदी तसं. स्वच्छ सारवलेलं अंगण, भातुकलीत असावं तसं तुळशी वृंदावन, त्यात डोलणारी सुबक ठुसकी अशी हिरवीगार तुळस, अंगणाच्या तिन्ही बाजूला हौसेनं लावलेली साधीच सोनकेळं, झेंडू, अनंत, जास्वंद असली फुलझाडं, कोपऱ्यातला डेरेदार आंबा, लहुदांनी सोडलेली बैलगाडी, त्यांचे रवंथ करणारे बैल, पारुवहिनीच्या कोंबड्या, बकऱ्या, गावातल्या येणाऱ्या जाणारे, या संपूर्ण चित्रावर एक समाधानाची साय दिसते. काळ्याशार कातळातून कातून काढावा असा लहुदा होता. आम्ही कधी लहुदाला दुःखी वैतागलेला पाहिलाच नाही. तो सुद्धा कोणाचा तरी शेत कुळानेच करत होता. गावातल्या इतर कुळांसारखं त्यालाही अडचणी होत्याच. कधी ऊसावरच कीड पडली, कधी पाऊस जास्त झाला, तर कधी साखर कारखान्यांनी ऊस उठवला नाही, वीज सतत मिळत नाही, 1 ना 2 हजार अडचणी. अजून एक लहान बहीण लग्नाची, 2 आडवयाचे मुलगे, त्यांचं शिक्षण, थोडंफार कर्ज. पण ह्या असल्या गोष्टींनी बेजार झालेला लहुदा आम्ही तर कधी पाहिलाच नाही. पारू वहिनी त्याच्याही पुढे एक पाऊल. शेतकामात मदत तर करायचीच, पण आल्या गेल्यांचं, सासरच्या सगळ्यांचं रीतीने प्रेमाने करून आणखी वर शेजारच्यांच्या गावातल्यांच्या मदतीला कायम पुढं. देवानं हातपाय धड दिले. रोजगार करा, मेहनत करा, भाकर खावा, पोरगं बी शिकत्यात, मला हाताला लागत्यात. उगाच काय खोटी तक्रार करायची. हे असलं साधं सोपं आयुष्याचं समीकरण असणारा आमचा लहुदा. पारुवहिनीच्या दोन्ही बाळांपणात रात्रभर हॉस्पिटलच्या बाहेर बसून आपल्याच नातलगांमध्ये हसू झालेला लहुदा पारुवहिनीला मारतो. आम्ही दारातून आत शिरलो. अंथरुणं व्यवस्थित गुंडाळून भिंतीशी ठेवली होती. त्याला टेकून आरूचा दादा अभ्यासाचं पुस्तक समोर ठेवून नुसताच बसला होता. त्याला काकू म्हणाल्या, दादा आमच्याकडे जा, लक्ष्मीचं काहीतरी काम आहे. आत्ता जाशील? दादा लगोलग उठून गेला. घरातला केरवारा, चुलीला पोतेरं, देवाची पूजा सगळं काही झाल्याचं दिसत होतं. पण उजेडाच्या खांबाला धरून वर वर जाणारी चुलीच्या धुरांच्या वलयाची जाग नव्हती स्वयंपाकघराला. घर त्यामुळे जरा ओकं ओकं दिसत होतं. बाजूच्या खोलीतही पारुवहिनी नाही. असं बघून काकूंनी दाराने गोठ्यात शिरल्या, तर इथे गोठा लोटत सू सू करत रडताना दिसली पारुवहिनी. काय ग, काय झालं? काकू म्हटल्यासारखी पारुवहिनी मागं वळली. डोक्याला खोक पडलेली, त्याच्यावर पट्टी बांधलेली,
आणि एका हातातल्या बांगड्याही वाढवलेल्या दिसत होत्या. काकू तुम्ही कशाला त्रास करून आलात? अरूबरोबर पाठवून द्यायची होती हळद तर. इकडं अंगणात बाहेर ये, उजेडात ये बघू. मला बघू दे तरी किती न कुठं लागलंय ते. स्वतः अंगणात उजेडपट्टीत जात काकू म्हणाल्या, हे होय, हे नाही हो, जरा ओलीसक जात्यावर डोकं आपटलं. आमच्या घरातली कुठं मिळेल ना ती आंबे हळद. डोक्यावरला पदर सारखा करीत पारुवहिनी म्हणाली. तिच्या हाताला धरून काकू तिच्या डोळ्यात बघत म्हणाल्या, आरूनं सांगितलंय मला, तिच्या हातात तुला सांगायचं नसल तर नको सांगूस, पण माझा जीव राहणार नाही. लहू आला की त्याला जाव विचारीन. आता मात्र पारुवहिनीला रडू आवरेना. काकू तिच्या पाठीवरून हात फिरवत फिरवत उगी पोरी उगी उगी असं म्हणत होत्या, पण तिला रडूही देत होत्या. पारुवहिनीचा पहिला आवेग सरल्यावर घरातनं छोटी पाण्याची कळशी भरून पाणी आणण्याचं काम मी केलं. 4 पाण्याचे हबके तोंडावर मारल्यानंतर पारुवहिनी माझ्याकडे बघून थोडकी हसली. धाकल्या बहिणी किती दिसायचं अजून? तिचं राहू दे, तुझं सांग आधी काय झालं. असं म्हणत त्यांनी तिला डोणीशी बसवली स्वतःच्या जवळ. तुम्ही धन्यांना ढोपरा एवढं होता तेव्हापासून बघता. यांनी कधी कोणाचं वाईट घेतलंय का उचललं? नाकामोरं बघून चालणार माणूस. अशा माणसाला अवदस आठवतेच कशी म्हणते मी. आता माझं काही चुकलं, काही रीती भातीपेक्षा वेगळं विपरीत वागले तर कुणी सुधारायचं? यानेच. पण यांचं चुकलं तर कुणी सांगायचं? मी सांगाया ना ग? का हवं तसं मनाप्रमाणे येडबिद्र वागू द्यायचं आपल्या माणसाला? परत परत डोक्यावरला पदर सारखा करत आणि फडफडणाऱ्या ओल्या पापण्यांनी वहिनी बोलत राहिली. अगं पण लहूनं काय केलं? आपल्याच शब्दावर विश्वास बसला नाही की वेगळंच कुणीतरी बोलल्यासारखं वाटतं. तसा आवाज आला काकूंचा. मग मीच म्हटलं त्यांना, काकू मी जाऊ का? उद्या येईन परत. असं मी म्हटल्यावर पारुवहिनी म्हणाली, तुम्ही बी ऐकाच वहिनीसा. चांगल्या स्वच्छ माणसाला वेळ लावती हे दुनिया. तुमच्यापासून काय लपवायचं? अहो गेल्या साली येच, आज मिळाली उद्या नाही. महिन्याकाठी 10 दिवस तर येच नाही. आता काय काय झालं तुम्हाला ठावा आहे? पाण्याच्या महिन्यात दिवसाकाठी 4 तास येच नाही. प्रसंगाला डिझेलवर चालविला पिढीचा पंप. पिकाला पाणी नको? आमचीच नाही तर साऱ्यांचीच हीच गत. आम्ही साधी सरळ माणसं हो. गपगुमान विजेचं बिल जे आलं ते भरलं. ते बी आम्हाला कठीण हो. कुलाची जिंदगानी, मेहनत मरणाची. पण हाती काय उरलं तो नशिबाचा खेळ. परत एकदा तिला उमाळा आला. काकू मोसासून म्हणाल्या, हो ग पोरी, आमचं तरी काय, कुळाचं नाही घरचंच, पण वाढ वडिलांनी राखलेली काळी आली, तिला विकवत नाही. आमच्याच्यानं होतंय तवर करायचं. भरोसा कसलाच नाही बाई. तिथं पाऊस वेळेवर येईना, तिथं माणसाचं काय घेऊन बसलीस? शेतकऱ्याचं आयुष्य असंच असायचं. सगळ्या शेतकऱ्यांचं सांगू नका मला हो. ते धारकर पाटील मोठे बैजवार शेतकरी आहेत. त्यांना नाही दग लागत कसली. जेव्हा आम्ही डिझेलासाठी पैसा मोकीत होतो तेव्हा बी त्यांच्या पंपाला येज होती 24 तास. पारुवहिनी आवेशाने सांगत होती आणि आम्ही दोघी फक्त ऐकत होतो. त्यांना औषध खत सारं उसनवर मिळतंय सहकारी बाजारातून. आम्हाला तारण द्यायला हवं उसण्या पासण्यासाठी. ती काय नवीन गोष्ट झाली? यांचे हात पोचलेत वरपर्यंत राजकारणात. कसल्या कसल्या पार्टीचे नेते येऊन हुरडाच काय ओली सुकी काय म्हणाल तसल्या पार्ट्या करतात. त्यांच्याशी बरोबरी कोण करील बाय? त्यांच्या संग हिरेसरी म्हणत नाही मी. आम्ही कोण करणार? ते बड आपली मीठ भाकरी बेस आहे देवाच्या दयेनं. वहिनी काकूंना उद्देशून म्हणाली, काकू या वर्षाला गव्हर्नमेंटनं सगळ्या शेतकऱ्यांची थकलेली वीज बिल माफी केली. सगळ्यांची. त्या धारकराची बी 40,000ची थकबाकी माफ केली सरकारनं. कर्ज काढून बी आम्ही वेळच्या वक्ताला भरत होतो बिल. ते काही येडं म्हण? तर हे जाऊन आलं तालुक्याला दप्तरात की बाबा आम्ही प्रामाणिकपणानं भरली बिलं, त्याचं काय वापस देणार काय? तर साहेब म्हणलं की ज्यांनी दिलं त्यांचे पैसे गेलं. दिले नसेल तरच सरकार बिल सोडतोय बघा. पैसे वापस मिळणार नाहीत. पारुवहिनीच्या हनवटीवर हिमटीची थरथर पुन्हा दिसायला लागली. तसंच दखून ती बोलतच राहिली. आता आज विजेचं बिल भरायची शेवटची तारीख होती, पण त्यांची काय हालचाल दिसेना. म्हणून कालच्याला आठवण केली की विजेचं बिल भरायचं आहे म्हणून. तर म्हणले
या वक्ताला भरायचं नाही. मी म्हणले आत्ता आणि हेच काढले तर पंप बंद ठेवून कसं चाललं. तशी म्हणले काहीच काटत नाही. गेल्या वक्ताला वीज भरली, काय उपयोग झाला? डिझेल आणावं लागलं. वर आणखी बाकीच्या लोकांचे थकलेले पैसे माफ केले की सरकारनं. मग मी बिल कशा पायी भरू? मला काही येड लागलंय. बरोबरच ऐकेलं लहुदाचं. मी मनात म्हटलं, हा काय चावटपणा, चोराला सूट आणि सावाला दंड. अगं पण लावून कशाला मारलं ते तर सांगशील. मी लई समजावलं त्यांना की कुणाचं वाईट वंगाळ त्यांच्यापाशी असू द्यावं. पोराने फक्त शाळेतच शिकायचं होय की बाबा खरं बोला, लटकं बोलू नका, प्रामाणिकपणानं राहावा. आपण आई बापाने कायदे करू, कसं बी वागू तर पोरं सुधारतील. ते काही एक नाही, आपण बिल भरायचं. पारू वहिनीच्या चेहऱ्यावरचं तेज आता माझ्या ध्यानी येऊ लागलं. त्या बोलतच राहिल्या. माझ्या 2 बांगड्या आणि माझं सोन्याचं डोरलं बी काढून दिलं आणि म्हणले सोनं मोप येईल घरात, नशिबात असेल तर. 2 सोन्यासारखी पोरं आहे. 4 सोन्याचं दागिने जाऊन आपण भिकारी होत नाही, पण बिल भरण्याचं पैसे चोरून अडकवून चोर मात्र हो. कधी नाही ते बोल बोल बोलले मला. म्हणले चोर म्हणण्याची कुणाच्या बाची हिंमत आहे का आपल्याला? मी म्हणले कुणी काय म्हणायला हवं, आपण आपले चोर होतो की नाही? जगाशी खोटं बोलू आपण, आपल्याशी कसं लटिकं बोलायचं? एकदा चोर तो चोरच. पारू वहिनी निश्चयी स्वरात बोलत होती. ते म्हणलं की तुझ्या शहाणपणापायी घरदार विकावं लागल, भीक मागावी लागल. रामराज्याचे दिस गेले, कलियुगात थोडं इकडं थोडं तिकडं वागावं लागतंय. 4 दिले 4 घेतले म्हणजे पाप होत नाही आजच्या दिवसात. हे सोनं मी तुझ्या अंगावर घातलंय, ते काढायचा काही अधिकार नाही तुला म्हणलं. आता मात्र पारू वहिनीचे डोळे फार भरून झाले. तरीही ती पुढे बोलत राहिली. हे असं झालंय बघा, एक साधा सरळ माणूस त्याला वाकड्या वंगाला वाटणं वागायला जावणारं सरकार हाय हे. माझ्या तापल्या भांगरावाणी बालकाचं शान केलं. असं द्वेषाने म्हणून पारू वहिनी हमसून हमसून रडू लागली. आपल्या माणसाचं पतन झालेली तडफडलेली पारू वहिनी बघून मी तर थक्कच झाले. काकूंनाही काय बोलावं ते कळेना. मग आपणच सावरून खंबीरपणे पारू वहिनी म्हणाली, काय बी सांगून ऐक ना, तो मी बी ठरवलं. माझा आजपासून सत्याग्रह आहे. म्हणले जेवण करणार नाही आणि जेवणार बी नाही. पोराला उपाशी नाही ठेवत मी. तेव्हा म्हणले माहेरी निघून जा. मी म्हणलं का म्हण? हे घर माझं आहे. तुम्ही आणली म्हणून आई बापाशी भांडून परलून आणली. आता आपली तुपली वाट वेगळी नाही आणि जीव गेला तरी बी तुम्हाला वंगाळ वागू देणार नाही. आम्ही दोघे थक्क होऊन पारू वहिनीकडे बघतच राहिलो आणि ती बोलतच राहिली. तेव्हा चिडून हात उगारला जरा. माझा तोल जाऊन पडले तर खरंच जात्याला आपटले काकू, लटकं सांगत नाही. आता भरून येत काकूंनी तिला जवळ घेतली आणि म्हणाल्या, धन्य गो बाई माझी, तुझी दृष्ट काढायला हवी. तुझ्यासारखे लेकी सुना मिळवत बाई सगळ्या घरांना. आग लागो या सरकारला. कुठं फेडणार आहेत पापा? आता हे सांग, माझं पोर कुठं गेलाय? उठून पदराने तोंड पुसत आणि डोक्यावरची पट्टी सोडत पारू वहिनी म्हणाली, काय की आजच्याला बिल भरून नाही आले तू उपाशी झोपू दोघं बी. आणि अजून नाही ऐकलं तरी जात्यात कुठं? मी हाये आणि ते हाये. काय मारा झोडा काय बी करा, पण वाईट वंगाळ वागण्याला माझी साथ नाही आणि तुम्हाला करू बी देणार नाही, शाच नाही. पण तसं काय बी होणार नाही बरं का काकू. तुम्हाला ठावं आहे, देवाघरला माणूस आहे ते. माझा विश्वास आहे. असं म्हणत पारू वहिनीने देवाजवळचा करंडा घेतला. मला आणि काकूंना कुंकू लावलं आणि नमस्काराला ती काकू पुढे वाकली. पण काकूंनी तिला वरच्यावर धरली आणि आपल्या हातातली सोन्याची बांगडी काढून तिच्या गुंड्या हातामध्ये भरली सुद्धा. आता भरल्या हातानं नमस्कार कर पोरी. तुला बळ देत नाही मी, त्याची गरजच नाही तुला. समर्थ आहेस सगळ्या घरादाराचं शिर राखायला. पण आता माझा आशीर्वाद समज हो. भरल्या डोळ्याने पारू वहिनी एकदा स्वतःच्या हातातल्या बांगडीकडे तर एखादा काकूंकडे आळीपाळीने बघत होती. मला मात्र बापडीला नमस्काराला कोणत्या मूर्तीपुढे आधी वापरू तेच कळेना.